उत्तमध्यायाति देवाशरण अनन्यगति नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव उमटती ठसे ब्रह्म प्राप्ती अंगी दिसे नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम भाव तुका मने न मनातासी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव विठ्ठल विठ्ठल
समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभं जगन्नेत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि दुडुनिया करतुरणी देवी तो माता देवी तो माता तनिजावी विणते मारी गडरे नादा तनिजावी विणते मारी गडरे नादा दुडुनिया करतुरणी देवी तो माता देवी तो माता तनिजावी विणते मारी गडरे नादा तनिजावी विणते मारी कलावत्न जीवोदरा खावतार कलंगांगते ज्योतिकामो दिवकरं खलाढी शबादापनोकार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देका जिथे जन्मला गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ शरण शरणाई शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अष्टसिद्धीर्णोनिधिके दाता असवरती न जानकी माता राम रसायन तुम्हारे पास सदार रघुपति के दाता राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की हे दुख भाजन
देवा शरण अनन्य गती नाही दुजा ठाव काही उत्तम मध्यम बाबा प्रस्तुत प्रसंगी कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधनं उत्तमाचे काय महत्व आहे ते प्रतिपादन करतात. विठ्ठल जर अभंगाचा जर सरळ जर भावार्थ बघितला, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरा म्हणतात उत्तमत्या याती, ज्यांना कोणा उत्तम अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल त्याच्यासाठी एकच पर्याय देवा शरण अनन्य गती. तुकोबरा म्हणतात ज्यांना कोणा उत्तम अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला भगवंताला शरण जावं लागेल. कसं शरण जायचं? फक्त शरण नाही जायचं तर अनन्य शरण जायचं. देवा शरण अनन्य गती म्हणजे लवकर जायचं, उशीर करायचं नाही. तर काही म्हणते चल बघू आता म्हातारं झालं मग पारमार्थ करू भेटायचं, तसं नाही. तुकोबरा म्हणतात जर तुम्हाला जर उत्तम अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला भगवंताला शरण जावं लागेल. ते कसं तर अनन्य शरण जावं लागेल आणि ते पण लवकर जावं लागेल. तुकोबरा यांना विचारलं महाराज भगवंताला शरण जायचं त्याच्याशिवाय उत्तम अवस्था प्राप्त होणार नाही, पण याच्यासाठी दुसरा काही पर्याय नाही का? तर तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये स्पष्टपणे सांगतात नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम दुसरा काही पर्याय नाही, तुला भगवंताला शरण जावं लागेल. काही माणसं खूप हुशार असतात. त्यावेळेस एक हुशार होता, तो मला तुकोबरा उत्तम अवस्था प्राप्त करायची हे आमच्या लक्षामध्ये आलं, पण जे भगवंताला शरण गेले अनन्य शरण गेले ते ओळखता येतील का? तर त्याच्यासाठी महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं काय? तर उमटती ढसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, ज्यांच्या अंगी तुम्हाला ब्रह्मप्राप्ती दिसेल समजून घ्यायचं हे भगवंताला अनन्य शरण गेलेले आहे. नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम बाबा. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबरा म्हणतात जो कोणी भाविक आहे, जो कोणी विश्वासू आहे मी त्याला काय करतो? तर तुकोबरा म्हणतात तुका म्हणे नमन त्यासी भाविक विश्वासी, तुका म्हणे नमन त्यासी नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम बाबा. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. अगोदर भावार्थ सांगितला का? नंतर टेन्शन नाही राहत. ज्यांना जायचं ते जाऊ शकतात, ज्याला यायचं ते येऊ शकतात. आणि महाराज बी जरा धोरणात चालत आहेत अभंगाला धरून का? तर जर तुम्हाला जर भावार्थ सांगितलं नाही तर तुमच्या लक्षामध्ये येणार आहे का अभंगामध्ये काय चाललंय काय नाही, कोणते शब्द आलेले आहेत काही आलेले आहे का नाही? म्हणून जर अगोदर भावार्थ सांगितला तर श्रोतेच्या लक्षामध्ये येतं की पुढे चिंतन काय होणार आहे, काय धरून होणार आहे. म्हणून जर सांगितला तर कीर्तन ऐकायला सोपं जातं. म्हणून आमची गुरु परंपरा आहे अगोदर भावार्थ सांगितला म्हणजे कीर्तन आणखी ऐकणाऱ्याला सोपं होतं. आणि नंतर तुम्हाला काय कळतं महाराज इथंच आहे का दुसरीकडे फिरून येते का, अभंगाला धरून का पहिल्या अभंग घेतला का डायरेक्ट शेवटी एकदा म्हणून दाखवायचं संपलं कीर्तन. पण असं न करता जर भावार्थ सांगितला तर आपल्या लक्षामध्ये येतं की हे शब्द ह्या अभंगामधनं आलेले आहे. म्हणून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्षे 37 म्हणजे 36 वर्ष पूर्ण झाले आणि आपण 37व्या वर्षामध्ये पदार्पण करून आजचा हा 4था दिवस आपल्या या क्षेत्र कापूसवाडीमध्ये हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय. आनंद वाटला आल्याच्या नंतर की खूप लहानपणा इथं आलो होते. इथं आतमध्ये सप्ताह होता आपल्या त्यावेळेस आलो होतो, पण तेव्हा काहीच येत नव्हतं. पण योगा एक मनाचा हनुमंतरायांची काहीतरी कृपा म्हणायची आणि नाथ महाराजांची काहीतरी कृपा असेल. ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली, ते कशा माध्यमातून आली हे खूप महत्वाचं आहे. कारण की ज्या माध्यमातून मी हे शिकायला कुठं गेलो पिंपळनेरला, आता सगळं सांगावंच लागणार कारण की पहिलेच कीर्तन आहे गावात आणि मला ते थोडं दडपणच. कारण की आपल्या लोकात कीर्तन करायला थोडं अवघडच जातं. कारण की काय असतं सगळ्याला माहिती असतं पण बऱ्याच जणांना माहित नाही की ही दर्जित. कारण की आळंदी देवाची, तुम्ही आळंदी टाकलं म्हणून मला आळंदीला जाऊन परत यावं लागलं, म्हणजे डबल खर्च वाढला. विनोदाचा भाग सोडून द्या. ज्यांच्या माध्यमातून मी हे संप्रदायामध्ये आलो, कारण की आमची परंपरा आहे सर्वांना जिजा माहिती आहे,
जिजांच्या कानावर घातलं की मला थोडी आवड होती आणि आपल्या गावातील असणारे चतुर गलाटे सरांचा 2-3 वेळेस फोन आला बरं पत्रिका पाहिजे ते त्यावेळेस आमच्या संस्थेवरती म्हणजे इंदुवासिनी देवी संस्थान गणेशानंदगड पिंपळनेर आमचे गुरुवारी महामंडलेश्वर स्वामीजी आहेत त्यांच्याकडे चतुर गलाटे सर आपल्या गावातले तिथं शिकवण्याकरता होते आणि ते आपल्या गावातले असल्यामुळं आपले योगेश महाराज आपले सर्वांचे गावातलेच आहेत योगेश महाराजांनी सांगितलं आमच्या जिजाला याला काय करा संस्थेत टाका पण पुढे ईदा मध्ये आधी पुढे नाही आळंदी नको पंढरपूर नको स्वामीजीकडे टाका पहिली वेळेस आम्ही सोबत गेलो आणि हळूहळू कारण की एकच नंतर गुरु नाही बदलेला एकच गुरु ठेवला सुरुवात तिथंच झाली आणि शेवटही तिथंच केला जे काही हे आज मी तुमच्या समोर उभा आहे जरी यांनी जर आमच्या जिजाला सांगितलं नसतं तर अगोदर चाललं होतं पुढं देवगडला टाकायचं पण आमचे जिजा म्हणले देवगडला शिक्षणाचे थोडं कमतरता भासते तिथं भरपूर जाणं येणं असतं लोकांचं पोरं तिकडं खेळाच्या नादात गुंतून जातात थोडा अभ्यास बी व्हायला पाहिजे म्हणून पिंपळनेर हे क्षेत्र निवडलं आणि तिथं गेल्याच्या नंतर जे काही थोडंफार शिकण्याचा योग आला ते आज तुमच्या समोर मांडायचं आहे म्हणून ही कीर्तन रूपी सेवा त्यांच्या माध्यमातून आली कारण की तुम्हाला माहित नव्हतं मी कीर्तन करतो कारण की तुमच्याकडे नंबरच नाही तर माहिती कशी होणार पण यांच्या योगेश महाराजांकडे नंबर येते रोज स्टेटस वगैरे बघतात कारण की हे जरा आपले कीर्तन करू शकतात म्हणून त्यांनी मला निवडलं कारण की कीर्तन घेणं म्हणजे सोपं नाही ना महाराज 2-2 मिनिटाच्या क्लिपा बघून माणूस फसत पण आता काय करावं आपलंच पोरग आहे जसं होईल तसं होईल म्हणून योगेश महाराजांनी मला फोन केला महाराज तुमची तारीख घ्यायची आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू माझ्या अगोदर शिकायला होते आपल्याच गावातले असणारे महेश महाराज तांबे आता ते इंजिनियर झाले आता ते पुढे बेंगलोरला आहेत त्यांचाही फोन आला महाराज तुमची तारीख घ्यायची योगेश महाराजांचा फोन आला होता त्यांचाही आला दोघांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा आज तुमच्या समोर मला करायची जशी होईल जर चांगली झाली तर चांगली झाली म्हणा जर वाईट झाली तर या दोघाला बघून घ्या काय करायचं बरोबर केली म्हणून योगेश महाराजांच्या माध्यमातून त्यांना मी अगोदरच म्हणलो जिजा ऐका कीर्तनाला ते म्हणे तुम्ही टेन्शन न घेऊ जिजाला आपण कुठं तर नेऊन घालू त्या दिवशी पण माझं भाग्य असं की जिजाने त्यांच्या समोर आपल्याला कीर्तन नाही करता येत कारण की जिजा लक्षात येणार नाही सगळ्याचं नाव सांग महाराज जगदाय त्यांचा नातू आहे मी सर्वांच्या लक्षात आला असेल काय हरकत नाही म्हणून ही सर्वांच्या माध्यमातून आलेली माझ्याकडे ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा म्हणून या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन मंडळी कलाकार म्हणत नाही कारण की कलाकार दुसरीकडे असतात आपण गुणीजनच म्हणू बरोबर की असे असणारे आमचे हरिभक्त परायण अण्णा ना तिथं अण्णा सांगितलं होतं ना तुम्ही आमच्या अगोदर भेट झालेली मुद्दलवाडीच्या कार्यक्रमात अण्णा होते म्हणून अण्णा साथीसाठी उपस्थित आहेत म्हणून त्यांचे चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर वारकरी भूषण असणारे हरिभक्त परायण आपले अनिल महाराज त्यांचेही चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर हरिभक्त परायण आपल्या गावातले भास्कर मामाच म्हणतो मामा उपस्थित आहेत त्याचबरोबर गावातील हे तुम्ही गावातले वारकरी दोन गावचे तुमच्याही चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर आमचे इकडे चोपदार वजनात आहे काय हरकत नाही पुढं मला जपाव चुकलं बिकलं तर लोकांनी जाऊन गेलं पाहिजे नव्हतं असे चोपदार आहेत त्याचबरोबर विनयगिरी महाराज आहेत ते आसन मला विनयगिरी महाराज आहेत त्याचबरोबर 2 मृदंगाचार्य एकाला जर लयच घाम आला की बाजूला सारखा तर दुसरा बसतो एकदा खांदा बदलणी झालेली त्यांची असे असणारे आमचे दोन्ही मृदंगाचार्य हरिभक्त परायण पहिला ज्यांनी वाजवला ते ओंकार महाराज तांबे गावातले सुंदर मृदंग वाजवतात आणि आता काय गावातले सगळे म्हणजे तुम्हाला काही गरजच नाही राहिली आता महेशच होय का वा लाना जरी एक नाही शिकला तो जरी इंजिनियर झाला तो शिकायला म्हणजे तो शिकलेला आहे सगळा यांचा आहे सुंदर मृदंग वाजवतो त्यालाही खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर दुसरे आमचे मृदंगाचार्य हरिभक्त परायण शरद महाराज दोन गावचे हे 2 गाव भोंग्याचा आवाज कमीच ठेवा भोंग्याचा आवाज कमीच ठेवा लोकांना चट ऐकायचं असलं ते नाही जेवढी काय सेवा करायची त्यांची बरोबर की नाही आता जेवण झालेले आहे ते आता निवांत जाऊन झोपत आहे जेवायला इथे पाहिजे 7 ते 9 7 ते 9 झालं की कारण की महिला मंडळाचं सोप असतं तुम्ही खुश का नाही 7 ते 9 म्हणलं बरोबर की नाही 7 ते 9 कीर्तन झालं की ह्या बिना स्वयंपाकाच्या इथं येतात
पण इथं आल्यानंतर ज्यांची इच्छा नसते कीर्तन न ऐकण्याची त्यांना पण यावं लागतं का तर पोटासाठी बरंच काही करावं लागतं ना. त्यांना इथं यावंच लागतं. पण ते काही म्हणतात जाऊ दे आपण कीर्तन झालो पण काय कोणत्या का व्हायना माध्यमातून ते इथं येतात. आपण तशी पंगत घालतो म्हणून 7 ते 9 कीर्तन आहे आणि नंतर प्रसाद पण आहे. पण आपला प्रसाद थोडा अगोदर आहे, काही हरकत नाही. 2-2, 4-4 जणांनी जरी पंक्ती घेतल्या पुढल्या वर्षी नंतर बी आमच्यासारखे हुकल्या चुकल्याला परत नंतर. म्हणून सर्व मातृवर्ग इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व पुरुष मंडळी मात्र पितृतुल्य वर्ग सर्व उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांच्यासमोर माझा अधिकार नाही कीर्तन करायचा पण दादा इथं उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. कारण की दादाच्या मी आता सगळ्यांच्या लहान यांच्या अंगा खांद्यावरच लहानचा मोठा झालो म्हणून दादाही उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर त्यांच्यामुळे तुम्हाला सुंदर माझा आवाज येतो. ते असे असणारे आपले किशोर भाऊ सुंदर सिस्टीम आहे तुमचं व्यवस्थित आहे ना, काय हरकत नाही. कारण की तुम्ही मला पक्वाद चांगला लागतो बाकी गायक नसले तरी मी ऍडजस्ट करून घेतो. म्हणून किशोर भाऊची सुंदर अशी सिस्टीम आहे. तरुण वर्ग इथे उपस्थित आहे जे आले आहेत त्यांनाही धन्यवाद. महिला मंडळ तुमचा गट पडला का इथं माग बसलेल्या मावशी तुम्ही या पुढे इथं भरपूर जागा आहेत ना. असे गट पाडल्यावर बाहेरच्या माणसाला चांगलं नाही वाटत. या पुढे उठा तुम्ही आल्याशिवाय कीर्तनच चालू नाही होणार. कुठल्या का अलीकडे या पुढे या तुम्ही पुढे सारखा इथल्या पुढे सारखा आणखी येणार आहेत ना लोक या पुढे या तुम्ही या पुढे मावशी या पुढे. असं मध्ये पटांगण सोडलं का हे आमचं चोपदार येणे काय करते तिथं जाऊन नाचते त्याच्याबरोबर मी त्याच्यामुळे पटांगण नाही ठेवत. या पुढे या. हा सर्वजण उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला विलंब न करता बरोबर आपल्या हातामध्ये 1 तास आहे. 1 तासामध्ये जेवढं हनुमंतराय बुद्धी देतील जशी आई जगदंबा माता बुद्धी देईल त्याप्रमाणे आपण कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. मस्तक ही पायावरी उत्तमत्या याती देवा शरण अनन्यगती नाही तुझा ठाव पायी उत्तम मध्यम वाव. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. जर आपण गाथ्याचा जर विचार केला तर गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आलेले आहेत. काही प्रकरणामध्ये पामराचं वर्णन आहे, काही प्रकरणामध्ये विषयी पुरुषाचं वर्णन आहे, काही प्रकरणामध्ये जिज्ञासूचं वर्णन आहे तर काही प्रकरणामध्ये मुक्त पुरुषाचं वर्णन आहे. विठ्ठल आपल्याला पामर कळायला पाहिजे, विषयी पुरुष कळायला पाहिजे, जिज्ञासू कळायला पाहिजे आणि मुक्त कळायला पाहिजे. जर आपण या पृथ्वी तळाचा जर बारकाईने जर विचार केला तर या पृथ्वी तळामध्ये सगळी विषमता भरलेली आहे. बघा भैया तुझं नाव काय? सूरज स्वराज. तुझ्यासारखा दुसरा मुलगा आहे का गावात? गावचं ती सोडून आपल्या तालुक्यात असं ना जिल्ह्यात देशात एकासारखा दुसरा मनुष्य आपल्याला बघायला मिळत नाही. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात. ज्ञानोबा म्हणतात ज्यांची नामे ही आदा दे
विडाला 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 एक तर त्याचं तेच न कळलं का मग लक्ष पैसे थोडं जरी कमी जास्त झालं मग ते आमच्यासारख्या अडचणी परत नंतर म्हणाला पंडित महाराजचं नाव तो आता ते सुरच म्हणला महाराज तर सुर संपला ज्ञानोबा म्हणतात एकासारखा दुसरा मनुष्य आपल्याला बघायला मिळत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये बोली सांगतात ज्यांचे नामे हे आनाने अनारीचे वर्तने वेजगिती ज्ञानोबा म्हणतात एकासारखा दुसरा मनुष्य दिसायला नाही नावायला सुद्धा एकासारखा ज्यांची नामे ही अनाने अनारीसे वर्तने प्रत्येकाचं वर्तन जर बघितलं आपण तर प्रत्येकाचं वर्तन भिन्न भिन्न आहे. ज्यांची नामे ही अनाने अनारीसे वर्तने वेश ही सिनाने अवघी यांची जगाय सिनारे बहुभावे भावना एकायसे एक नाही भिन्न पाये प्रकृती. या पृथ्वी तळामध्ये एकासारखा दुसरा मनुष्य आपल्याला बघायला मिळत नाही. जर आपण तुकोबारायने जर विचारलं महाराज तुम्हाला हे जगत कसं दिसतं तर तुकोबाराय म्हणतात मला हे जगत 3 प्रकारचं दिसतं. प्रकाराचे 3 मला सांगा जगत झालंय का केलंय. महिला मंडळ इथल्या महिला बोलतात कापूसवाडीच्या जगत झालंय का केलंय तुम्हाला काय वाटतं. विज्ञानवादी लोक म्हणतात जगत झालंय पण आमचे संत मंडळी म्हणतात जगत झालंय नसून तर केलेलं आहे. म्हणून बरं म्हणतात एक लेणी कंठेची म्हणून केली निर्माण जवदा ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 ही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. जगत झाले नसून तर निवडबाराय म्हणतात हे जगत केलेलं आहे. याच्या पुढे नामदेवराय जाऊन सांगतात जपणाकारणे केली एक कारण की बायको शब्द कानावर पडला का माणसाला हसू येतं काय मिळालं असेल काय नाही. हे जगत झालंय नसून तर महाराज म्हणतात केलंय. आणि कसं आहे तर 3 प्रकारचं आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. म्हणून हे प्रकार देवापासून चालत आले महाराज. बघा काही देव उत्तम आहे
काही देव मध्यम आहे आणि काही देव अधम आहे. तुम्ही म्हणताना असं कसं देवात पुढे फरक असतो का? बघा, जो कुणाचा नाही आणि ज्याचं कोणी नाही त्याला म्हणायचं उत्तम देव. जो आपल्या पुण्याच्या सामर्थ्याने देवत्वाला प्राप्त झाला त्याला म्हणायचं मध्यम देव आणि जो तुम्ही आम्ही करतो त्याला म्हणायचं अधम देव. विठ्ठल विठ्ठल. बघा, भगवान शंकर मारण्याचं काम करतात, अर्थात ही देवता तमगुणी आहे. ब्रह्मदेव जन्माला घालण्याचं काम करतात, अर्थात ही देवता रजगुणी आहे. आणि भगवान विष्णू संपूर्ण सृष्टीचं पालन पोषण करतात, अर्थात ही देवता सत्वगुणी आहे. म्हणजे उत्तम परमात्मा फक्त एकच आहे. कोण? उत्तम पुरुष स्वन्य परमात्मे तुदारत यो लोकत्रयमाविश्य विवर्तवेश्वर. म्हणजे उत्तम परमात्मा फक्त एकच आहे. मध्यम देव बरेच आहेत का? तर ते आपल्या पुण्याच्या सामर्थ्याने देवत्वाला प्राप्त झाले. माझा तुम्हाला एक छोटासा प्रश्न आहे. काय? मला सांगा, इकडे आमदार होतो की असतो? होतो. ज्या वेळेला त्याला समाजाचे मत मिळतात त्यावेळेला तो आमदार होतो. पण काय काहीला झाल्यासारखंच वाटतं, तो विषय सोडून द्या, ज्याला झाल्यासारखं वाटतं. पण जो समाजाचे मत मिळतो त्यावेळेला तो आमदार होतो. तसं देव सुद्धा होता येतं. जे ज्ञान दयाचे हाती तोची समर्थ मुक्ती दैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्याच्याकडे 100 यज्ञाचं पुण्य आहे त्याला इंद्रदेव होता येतं. जो ब्राह्मण कुळामध्ये येऊन ब्रह्मकर्म त्यांनी 100 वेळा केलं की त्याला ब्रह्मदेव होता येतं. असं सांगत होतो. एका कीर्तनामध्ये एक आजी उठली, महाराज देव होता येतं, मग आम्हाला नाही होता येत का? मला तुम्हाला सुद्धा देव होता येतं. नरदेह निताना लागले उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणत ते होती तरी का चित्ती न धरावे. म्हणजे देव तुम्हाला सुद्धा होता येतं. म्हणजे पुण्याच्या सामर्थ्याने देवत्व आपल्याला प्राप्त करता येतं. म्हणजे काही देव उत्तम आहेत, काही देव मध्यम आहेत आणि काही देव आधम आहेत. मला सांगा, आता आधम देव म्हणजे जे तुम्ही आम्ही देव करतो. इकडे पोळा कधी होता? आपल्या इकडे श्रावणी पोळा असतो ना. श्रावण पोळा करतो का? पोळा कोणाचा असतो? कोणाचा असतो? हा, बैलाचा पोळा असतो. वा, मला वाटलं कळतं की नाही काय म्हणतो. पोळ्याच्या दिवशी आपण काय करतो बघा, आपल्या घरातल्या एक लहान पोराला काय करतो आपण? एक नारळ देतो, त्याच्यासोबत काय देतो? शेंदूर देतो. त्याच्यासोबत महिला मंडळ काय देतो? आणखी नैवेद्य देतो. नैवेद्य केवढा असतो? एक पुरणपोळीचा, त्याच्यावरती एक सेपरेट भजर, त्याच्यावरती एक सेपरेट कुरडई, एक पापड. असं असतं का महाराज? आपण इतक्या हुशार आहेत महाराज. नैवेद्य देत असताना एक चांदक करतो. चांदक त्याच्यात एकाच भज्याची चिरपाड करून अख्ख्या नैवेद्यावरती एक भज असतं. काय काय महिला मंडळ आमच्या नगरला इतकं हुशार आहेत ना योगेश महाराज. एक आमच्या शेजारचीच बघितली ती मी नैवेद्य भरताना. तिने एकच कुरडाईची काडी घेतली, आमटीमध्ये बुडवली आणि सगळ्या नैवेद्यावर शिंपडली. म्हणजे कुरडाई बी प्राप्त झाली आणि आमटी बी केली. इतकं हुशार. बरोबर. असंच नैवेद्य करतो का आपण? असं नैवेद्य नाही करीत महाराज. ते त्या विषयी सोडून त्या पोराला आपण काय करतो? तर एक नारळ, शेंदूर आणि नैवेद्य घेऊन तो पुढे जातो शेतामध्ये. शेतातल्या देवाला पोळ्याच्या दिवशी शेतातल्या देवाला हात गेल्याच्या नंतर तिथं काय करतो? जे तिथं कोणते देव असते? एक देव असतो का तिथं? 10-12 असे देव असते. आणि त्या देवाला हात देऊन काय करतो? तर शेंदूर लावतो महाराज. काय करतो? शेंदूर लावतो. उरलेला जो शेंदूर हाताला आहे तो काय करतो? तो गालाला पुसतो. जो चांगला दगड आहे त्याला तो काय करतो? हात पुसतो महाराज. तर शिरो जातो या वर्षी हात पुसून जाऊ द्या, पण पुढल्या वर्षी याचा भाऊ जातो. याचा भाऊ गेल्यानंतर हाती जाऊन म्हणतो यांचे नक्की भांडणं झाले दिसते देवाची.
का तर एक देव बाजूला आहे ना हात पुसलेला, याला वाटतं यांचे भांडणं झाले म्हणून तो देव ज्या दगडाला हात पुसले होते तो दगड उचलतो आणि यांच्यामध्ये आणून मांडतो. परत सगळ्या देवाला शेंदूर लावतो, परत हात दुसऱ्या दगडाला हात पुसले म्हणून तिथं जे एवढे 10-12 देव झालेत ना ते हात पुसू झालेले आहेत. महाराज म्हणते हे जे आपण देव करतो शेंदरी हेंदरी दैवते कोणते तुझी बुद्धी घेते, हे जे आपण देव करतो असं नाही महाराज. म्हणून हे जे देव आहेत याच्या पुढे जाऊन सांगतात महाराज, नवेदा खाई जो खाई माय राणी मेसाबाई रंडी चंडी मुंडी मध्य मासा ते भक्षिती खंडोबा भैरव उटी सुटीसाठी झाले देव, वेताळे फेताळे जळू त्याचे तोंड काळे गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळी भाषा माझी नाही महाराजांची आहे. विठ्ठल म्हणून काही देव उत्तम आहेत, काही देव मध्यम आहेत आणि काही देव अधम आहेत. हे झाले देवात 3 प्रकार. खाली आपल्या सुद्धा 3 प्रकार आहेत का नाही महाराज? बघा जर आपण एखाद्या ऑफिस मध्ये जर गेलो तर तिथं 3 ग्रेड बघायला मिळतात आपल्याला. कोणत्या कोणत्या? क्लास 1, क्लास 2 आणि 3rd क्लास, असे 3 ग्रेड आपल्याला बघायला मिळतात. तसं देवात 3 प्रकार आहे, तसं आपल्यात सुद्धा 3 प्रकार आहे. फक्त आपल्यात परिवर्तन होणं महत्वाचं आहे. विठ्ठल बघा कुत्रा जन्माला आला तेव्हा तो कुत्राच असतो आणि मरायच्या वेळेला सुद्धा तो कुत्राच असतो. फक्त परिवर्तन तुम्हाला होतं. आपण जन्माला आल्याच्या नंतर साधारण पामर असतो. जन्माला आल्याच्या नंतर आपण विषय व्हावं, जिज्ञासू व्हावं, पण मुक्त झाल्याशिवाय मरू नये. मुक्तता न होता मेला की परत त्याला जन्माला यावं लागतं. काही काही माणसं त्याला बी घाबरत नाही. मला ते म्हणते एका सेकंदात केलं की मेलं, त्याला काय होतं? जो नेतो तो म्हणत नाही. बघा या देहामध्ये 17 तत्वाचं एक सूक्ष्म शरीर आहे. किती तत्वाचं महिला मंडळ? 17 तत्वाचं. बघा पंच ज्ञानेंद्रिय, पंच प्राण, पंच कर्म इंद्रिय, मन आणि बुद्धी अशा 17 तत्वाचं या देहामध्ये एक शरीर आहे. बघा मनुष्य मेल्याच्या नंतर त्याला कान असतात, पण ऐकतो का कोण कोण रडतं? तुम्ही रडतात ना, ऐकतो का तो कोण कोण रडतो? नाही ऐकत महाराज. त्याला डोळे असतात, बघतो का कोण कोण आलं म्हणून नाही बघत. वाणी असते पण बोलत नाही, म्हणत नाही रडू नका म्हणून. का तर या देहामध्ये जे 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे ते निघून गेल्याच्या नंतर फक्त हा देह चित्र राहतो. बरं जो नेतो तो म्हणतो काही आमदार आहे खासदार आहे नाही, त्याच्या मासी करुणा बाहेर काढिता कोडी प्राण ओढळचा पडे जैजना चोर यातना धरी दे नाही, त्याच्या मासी करुणा. म्हणत नाही आमदार आहे खासदार आहे महाराज. जेवढं आपल्याकडे पुण्य असलं तर भगवंताचे दूत येतात आणि पाप असलं तर यमाचे दूत येतात. म्हणून जर आपल्याला या जीवनामध्ये वावरत असताना जर आपल्याला जर मुक्तावस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल, तर उत्तम अवस्था जर आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताला शरण जावं लागेल, भगवंताची भक्ती करावं लागेल. विठ्ठला साधना करा. काय जर तुम्हाला यमाच्या तावडीतून जर सापडायचं असेल तर तुम्हाला भगवंताला शरण जावं लागेल, भगवंताचं भजन करावं लागेल. महाराज काय काही माणसं म्हणतात काय होतं भजन केल्याच्या नंतर? काय होत नाही महाराज भजन केल्याच्या नंतर. बघा मीराबाईचं दृष्टांत आहे महाराज. मीराबाई सांगतात अगोदर त्याचा काय अर्थ आहे ते तुमच्या समोर ठेवतो. बघा जो सतत भजन करतो, मला सांगा ज्यांनी आजपर्यंत नामस्मरण केलं
त्या नामस्मरणामध्ये कधी भावकीनं वाटा मागितला का? भावकी आहे काय गावात? आहेत ना? मला सांगा, जे आपण भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्यामध्ये भावकीनं कधी वाटा मागितला का? बरं, भावकीचं त्या सोडून सरकारने कधी टॅक्स लावला का? जीएसटी लावला का? पुरुष मंडळी, भावकी वाटा मागत नाही, सरकार जीएसटी लावत नाही, आणि नवे नवे चोर सुद्धा या नामाला चोरून येऊ शकत. कधी आठवलं जे आपण भजन केलं ते चोरी केलं? असं होत नाही महाराज. मीराबाई म्हणतात, खरचे न खुटे चोर न लुटेगा, खरचे न खुटे चोर न लुटे, दिन दिन लगाता समायो पायो जी मेरे, राम रतन धन पायो पायो जी मेरे, राम रतन धन पायो पायो जी मेरे, राम रतन धन पायो पायो जी मेरे. मीराबाई म्हणतात, जे आपण नामस्मरण करतो त्याला चोर नेऊ शकत नाही, कोणी काही करू शकत नाही. म्हणून जर आपल्याला या जन्माला भगवंताने घातलं असेल तर आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि जे नामस्मरण आपण करतो, जर आपण नामस्मरण केलं, जर मुक्त अवस्था प्राप्त केली तर भगवंत आपल्याला घ्यायला येतो, आणि नाही केलं तर यमाचे दूत आपल्याला न्यायला येतात. ते म्हणत नाही आमदार आहे खासदार नाही त्या यमाची करुणा बाहेर काढिता थोडी प्राण. काय काही लोक मरणाला घाबरतच नाही. मला काय काही वरून वरून घाबरत नाही. आपण मरणाला पुढे घाबरत असतो. ज्या वेळेला कोरोना झाला त्यावेळेला घरच्याला सांगायचे की प्रॉपर्टी विकली तरी चाललं, पण मी बोला ना काय मी वाचलो पाहिजे. कोणासाठी? ज्यांनी कोरोनाच्या काळात अशी कुत्र्यासारख्या भाकरी फेकले यांच्यासाठी. बरोबर फेकल्या की नाही? आपण जे म्हणतो नाही नाही बायको लय माझी, अरे बायको तुमच्यापर्यंत आलीच नाही, तुमची कशाची? बायकोने फक्त पोराकडे भाकरी करून दिल्या. तुझा भाऊ जर मी तिथे गेले तर मला कोरोना झाला, मग करायचं काय? बरं, पोरग तिथपर्यंत येत होतं पण काचाच्या बाहेरूनच बघत होतं हाय का गेले. म्हणजे आपण ज्याच्यासाठी जगायचे प्रयत्न करतो ते आपले, मी नाही म्हणत नोहे तुझा हा परिवार द्रव्यदार क्षणभंगोर शरीर दयाचे त्यांच्यासाठी आपण जगायचा प्रयत्न करतो ते आपले नाही महाराज. काही लोक मरणाला घाबरत नाही. बघा, एक आजी होती आमच्या योगेश महाराज, आता 7-8 दिवसापूर्वीची घटना आहे. मी पुण्यावरून कीर्तन करून आलो. कीर्तन करून आल्यानंतर रात्री आमच्या कॉलनीमध्ये 2:30-3 वाजता एक आजीबाई बॅटरी घेऊन पळत होती. 90-95 वर्षाचं वय. आजी बॅटरी घेतली हातात आणि चालली. त्यावेळेस आम्ही बघितलं. मला आजी रात्रीचे 2:30-3 वाजले कुठं चालले? आजी म्हणले मी चालली जीव द्यायला. कुठं ऐकायला येतं ना सर्वांना इकडं? कुठं चालली म्हणे? जीव द्यायला चालले म्हणे. आजीला 2:30-3 वाजले. म्हणलं आजी तर 90-95 वर्षाचं वय आहे तुमचं, तुम्हाला शोभत का जीव द्यायला? आजी म्हणली नाही नाही मला जीवच द्यायचा. मला म्हणलं जीव का द्यायचा? म्हणे म्हातारा 7 वाजल्यापासून हाय का इकडं आहे 7 वाजल्यापासून आलाय म्हणे. आला कसा काठीनं मारतो, त्या पाप्याच्या हातून मारण्यापेक्षा मी चालले म्हणे जीव द्यायला. आजीला बऱ्याच वेळ समजून सांगितलं आजी जर तुम्ही जीव दिला तर म्हाताऱ्याचं कसं होतं? आजी म्हणे त्याच्याच पै देते. बरं, आजीला म्हाताऱ्याचं दिलं सोडून म्हणलं नातवाचं कसं व्हायचं ते तर बघून घेते. बऱ्याच वेळा आजीला समजून सांगितलं. आजी काय ऐकायला तयार नाही. आणि तुम्हाला बरं वाटेल असा एक शब्द बोलू का? सर्वांना बरं वाटेल असं. शेवटी आजीने एक मला शब्द बोलल्या. काय म्हणे? हे बघ भाऊ, तू जरी महाराज झाला असला, काय तू जरी महाराज झाला असला तर मला ज्ञान सांगू नको, मला जीवच द्यायचा. कसं बरं वाटतं बरं महाराजाला बोललं? आजीला असं, आजी मला असं बोलल्याबरोबर आमचे जे ड्रायव्हर होते त्यांना इतका राग आला. म्हणजे महाराज आजी महाराज तुम्हाला समजून सांगत आहेत आणि तुम्ही महाराजाला उलट बोलतात. बरं चालल्यात देव द्यायला जाणार, पण ही बॅटरी कशासाठी चालवली? आजी म्हणजे रस्त्याने मला साप बीप चावला तर मरण ना.
चालली पुढं जीव द्यायला, मरायला चालले. हा या पाहिजे मरायला चालली आणि सापाला घाबरते. म्हणजे मरण सुद्धा सोपं नाही. विठाला विठाला मरणही सोपं नाही आणि जन्मनंही सोपं नाही महाराज. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी संसारे कलुविस्तारे कृपया काय काय भज गोविंद भज गोविंद मूढमते. म्हणजे जन्म नाही सोपं नाही आणि मरणही सोपं नाही. तसा दिवस उगवला की मावळतो आणि मावळला की पुन्हा उगवतो. बघा इकडे खानदेशात जर गेलो ना आपण, खानदेशात आपण सगळे त्यांच्यात अनुयायी आहे. आमचे सुभाष महाराज वैकुंठवासी सुभाष महाराज सूर्यवंशी सांगायचे बरं का. ते म्हणायचे आम्ही एका जागेवरती कीर्तनाला गेलो आणि गेल्याच्या नंतर हे आपलं जीवन कसं आहे, हे आपलं चक्र कसं आहे ते सांगायचे. तिकडे गेल्याच्या नंतर धोतर जर फाटलं तर धोतर फाटलं म्हणत नाही, त्याचा शेवट झाला म्हणतात असं ते म्हणायचे. आता तुम्ही सगळे खानदेशात जाऊन आले म्हणून ते म्हणायचे धोत्राचा शेवट झाला म्हणायचे. एक बाबा हरिपाठावरून आले आणि त्यांच्या पत्नीला सांगितले या धोत्राचा शेवट झाला म्हणून. आम्ही बघायला लागलो एकामेकाशी तोंडाकडे म्हणलं धोत्राचा शेवट. पण आजी नाही हुशार होती बरं का. त्या आजीने धोत्राचा जरी शेवट झाला, जे मिऱ्यातलं धोतर होतं का मिऱ्यातलं, त्या धोत्राचं काय केलं माहितीये का बाबा, भाकरी बांधायला फडकं केलं. म्हणजे धोत्राचा शेवट झाला. सुरुवात कशी झाली हो पहिला मंडळ, तुमचं लक्ष असू द्या आता तुमचा विषय. धोत्राचा शेवट झाला, सुरुवात कशी झाली, फडक्याची सुरुवात झाली. त्या फडक्यामध्ये भाकरी बांधून बांधून ते फडकं पण इरलं महाराज. पण आजीने काय त्याचा पिच्छा सोडला नाही. आजीनं त्या फडक्याचा बोळा केला. म्हणजे धोत्राचा शेवट झाला, फडक्याची सुरुवात झाली. फडकं इरून इरून फाटलं, फडक्याचा पण शेवट झाला. सुरुवात कशी झाली, बोळ्याची. त्या बोळ्याने चूल पेटली, तिची राख झाली महाराज. तीच राख त्यांनी शेतामध्ये नेऊन टाकली, तिचं रूपांतर मातीमध्ये झालं. म्हणजे धोत्राचा शेवट फडक्याची सुरुवात, फडक्याचा शेवट गोळ्याची सुरुवात, गोळ्याचा शेवट मातीमध्ये रूपांतर झाल्यानंतर मातीची सुरुवात. त्याच मातीमध्ये परत कपाशी लावली म्हणजे सरकी लावली. तिलाच पुढं कैरी बोंड काय म्हणायचं तुम्ही म्हणा, कापूस आला. तो घेतला जिनिंग मध्ये नेल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा धागा तयार केला आणि त्याच धाग्याचं पुन्हा काय झालं, धोतर तयार झालं. तसं आहे आपलं, मिळालं की परत जन्मायचं आणि जन्मलं की पुन्हा मरायचं. विठाला विठाला. काही काही लोक पुनर्जन्म मानत नाही. तुम्ही माना अथवा नका मानू. आमच्या संत मंडळी सांगितलंय पुनर्जन्म आहे. म्हणजे आपल्या नाथ महाराजांचा दृष्टांत आहे महाराज. नाथ महाराज सायंकाळच्या वेळेला संध्या करण्याकरता गोदावरीवरती गेले आणि गेल्याच्या नंतर एक महिला तिथे केस विचारित होती. काय नाथ महाराजांनी त्यावेळेला तिला सांगितलं बाई सायंकाळच्या वेळेला केस विचारू नाही. पण ती खूप ऍडव्हान्स होती. ती म्हणली महाराज तुम्ही आणि तुमचं तत्वज्ञान तुमच्या कशीच ठेवा. मी असं म्हणत असतो आईचं काम आहे सर्दी झाल्याच्या नंतर नाक धरायचं. काय नाक धरायचं आईचं काम आहे. ते गिळायचं का शिंकरायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. तसं साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवले तुम्ही ऐका किंवा हे झाले ना ऐकालं. तेवढं बजेट नाही एवढं थांबून असं काही नाही महाराज. ते नुसतं युट्यूबला टाकलं पिंगळा तरी येऊन जातो महाराज. आणि आता पिंगळावालाच पिंगळा झालाय म्हणून त्याला वाटतं आता बाद झाला, आता कवर पिंगळा म्हणू महाराज. साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवलंय तुम्ही ऐका किंवा नका ऐकू. नाथ महाराजांचं त्या बाईने ऐकलं नाही. ऐकलं नाही याचं कारण असं झालं की ती काही दिवसांनी मरण पावली. मरण पावल्यानंतर पुन्हा जन्माला आली. पण पुढे आली त्यावेळेस नाथांनी भारूडलेलं आहे. म्हणतं आता कशी झाली कुंभाराची गाड, आजवर होती वेणी फणी, आता सदा पाठीवर कोणी, आजवर होती पुरणपोळी, आता सदा कांदे घोळी. जर त्या वेळेला नाथांचं जर ऐकलं असतं तर आज ही अवस्था तिला आली असती का. म्हणून साधू संतांनी जे आपल्याला सांगितलंय ते आपण निश्चितप्रमाणे ऐकलं पाहिजे. विठाला विठाला. असा आपला भाग चांगला आहे महाराज, कारण की आपल्या जवळच नाथ महाराज आहेत आणि आपल्या भूमीला पुण्य पावन करण्यामध्ये जे आपले सर्वांचे श्रद्धास्थान आहे, आपले सर्वांचे गुरुवरे जगन्नाथ बाबा यांचे आशीर्वाद आपल्या या गावाला आहे महाराज. म्हणून आपण निश्चित भाग्यवान आहोत का
तर त्यांचे पाय आपल्या गावाला लागलेले आहेत. विठ्ठल पुनर्जन्माना आठवा नका म्हणू, पण पुनर्जन्म आहे. पण जन्माची प्रक्रिया सुद्धा सोपी नाही. तुकोबारा म्हणतात काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण मांस मळ मूत्र जान तुझ क्षणाक्षणात माझे जन्माला येणं ही सोपं नाही आणि मरणं ही सोपं नाही. पण याच्यामध्ये जे आपल्याला प्राप्त करता येतं, महाराज म्हणतात जर तुम्हाला जर उत्तम अवस्था जर प्राप्त करायची असेल, जर तुम्हाला या जन्माला येऊन जर उत्तम अवस्था जर प्राप्त करायची असेल तर याच्यासाठी एकच पर्याय आहे, तुम्हाला भगवंताला शरण जावं लागेल. तुकोबारा अभंगाच्या पहिल्याच्या देवाशरण अनन्य गती. जर तुम्हाला उत्तम अवस्था जर प्राप्त करायची असेल तर भगवंताला शरण जावं लागेल. काय होतं शरण गेल्याच्या नंतर? ज्ञानोपराय म्हणतात जो मत होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. जो मला शरण येईल त्याचं जन्म मरण मी निवारण करेल. म्हणून आपण भगवंताची शरणांगती पत्कारली पाहिजे. याच्यासाठी एक दृष्टांत आहे. कोणाचा? कबीर महाराज एक दृष्टांत देतात. एका हत्तीचा आणि एक माशाचा दृष्टांत देतात. महाराज म्हणतात जो जाकू शरण भयो तो राखेता जो जाकू शरण तो राखेता उलटे पाणी विमीन चले भयो. गजराज म्हणजे हत्ती आणि मीन म्हणजे मासा. कबीर महाराज दृष्टांत देतात
बघा, जर नदीला पूर आल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये जनावरं वाहून जातील, झाडं झुडपं वाहून जातील, नवे नवे हत्ती वाहून जाईल, पण त्याच पाण्यामध्ये विरुद्ध दिशेने तो मासा काय करतो, पोहतो. का कधी आठवलं आपल्याला मासा वाहून गेलं पाहिला बरं तो का, तर तो मासा फक्त त्या पाण्याविषयीच अनन्य आहे. मला सांगा महिला मंडळ, जर तो मासा आपण घेतला आणि घेतल्याच्या नंतर जर आपण दुधात टाकला तर वाचन ना, झोपल्या का मासा, तो मासा त्या पाण्याविषयी अनन्य आहे, त्याला त्याच्यातून काढल्याच्या नंतर जर दुधात टाकलं तर वाचन ना, तो दूध बी पाण्यासारखं ना, वाचत नाही. बरं दुधाचं जाऊ द्या, तुपात टाकल्यावर तूप महाग आहे ना जरा, बरोबर की, त्याला तुम्ही कशातही टाका तो वाचत नाही, फक्त तो त्या पाण्याविषयीच अनन्य आहे. तसं तुकोबराय म्हणतात, जसा तो मासा पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर जसा तडफड करतो ना, तशी माझी अवस्था होती. मला जर भजनापासून जर दूर नेलं ना, तर माझी अवस्था त्या माशासारखी होती. जीवना तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. तसाच जो मासा त्या पाण्याविषयी अनन्य आहे, तसं महाराज म्हणतात तुम्ही आम्ही पण त्या माशासारखं अनन्य असलं पाहिजे. विठला विठला किती अनन्य आहेत आपले संत मंडळी. बघा ज्ञानोबराय म्हणतात, तुझ्या नवाही नगा देवराया, बहुआवडसी जीवा पाहुनिया. ते म्हणतात जीवीची या जीवा, प्रेम बाबा की या बाबा, तुझवा तुणी केशवा आणून वडे, जीवे आणू सरले. महाराज म्हणतात भगवंता, ज्याशिवाय मला दुसरं कोणी या जगतामध्ये आवडत नाही. इतके संत मंडळी आपले अनन्य आहे, म्हणून आपण भगवंताविषयी अनन्य असलं पाहिजे. विठला विठला. अहो तुम्ही नुसतं परमार्थाला जरी सुरुवात केली तर काय फळ मिळतं बघा. एका गावामध्ये एक कुटुंब होतं, बायको खूप आस्तिक, पण तिचे पतिदेव खूप नास्तिक होते. का तर ती जी महिला होती ती सकाळी काकड्याला येणार, पारायणाला येणार, दुपारी परत गाथा वाजनाला येणार, हरिपाठाला येणार, परत 7 ते 9 कीर्तन करणार, जेवण करणार, परत भजन करणार आणि पुन्हा परत काकड्याला. इतकी ती असती. पण झालं असं, तिला दिवस गेले, बाळ जन्माला येणार, 9 महिने 9 दिवस झाले आणि ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये आणि तेवढ्यात दौंडी झाली. काय ऐका आज आपल्या गावामध्ये बरोबर 7 ते 9 कीर्तन होणार आहे. कधीच कीर्तन न बुडणारी महिला, तिच्या कानावरती ही बातमी पडली, तिची तळपायाची आगच मस्तकाला गेली. महाराज ती म्हणते, अरे बाप, आजपर्यंत मी कधी कीर्तन बुडलं नाही आणि आज हे पूर्व जन्माला यायचं, बाळ जन्माला यायचं आणि माझं कीर्तन बुडतंय. डॉक्टरला विनंती केली, काय काही करा, पण मला तेवढं कीर्तन ऐकून येऊ दे, मग या बाळाला जन्म द्या. डॉक्टर म्हणले असं काही होणार नाही. का होतं तसं काही? पहिलं म्हणलं तसं काही होत नाही. डॉक्टर म्हणले तुला याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. पण तिथे एक बाबा बसलेले होते म्हातारे, ते म्हणले हे बघ याच्यावरती एक पर्याय काय, इथं जे तुझे पतिदेव बसलेले आहेत
याला सांग कीर्तन ऐकून घ्या आणि आल्याच्या नंतर तुला 2 शब्द सांगितले तरी तुला या बाळाचं समाधान लाभेल. पण हे कधी कीर्तन ऐकायला आले होते नव्हते आले महाराज. ते म्हणला आपण त्या भानगडीत पडत, तो कीर्तनाला भानगड म्हणतो, मग भानगडीला काय म्हणत असेल तुम्हीच विचार करा. आपण त्या भानगडीत पडत नाही म्हणे. पण बायकोचा हट्ट महाराज, माझ्या पुढे काय थोडीच सगळे संन्यासी ब्रह्मचारी, बायकोचा हट्ट महाराज ऐकावाच लागलं महाराज. नाविलाजाने त्याला बायकोने विनंती केली काही करा पण जास्त नका ऐकू, फक्त 2च शब्द कीर्तनात ते ऐका. आणि ते येऊन मला सांगितले की मला या बाळाचं समाधान लाभेल. नुसतं आपण परमार्थाला जरी सुरुवात केली तर काय घडतं बघा. नाविलाजाने त्याला बायकोचं ऐकून कीर्तनाला जावा लागलं. कीर्तनाला गेला महाराज, पण 15 मिनिटं अगोदरच गेला. त्याला कीर्तन म्हणजे काय माहितच नव्हतं. ते थोडंच आपल्या गावासारखा हुशार होता. महाराज आल्याच्या नंतर, चाल झाल्याच्या नंतर आणि मग आपण जायचं असं नव्हतं तो. बरं का महिला मंडळ कसा होता, 15 मिनिटं अगोदरच जाऊन बसायचा. आपल्यासारखा नव्हता चाल झाल्याच्या नंतर मग जाऊ बघू काय बरोबर. 15 मिनिटं अगोदर आला. आल्याच्या नंतर तिथं आमचे पकवादे आलेले होते. ते म्हणले अरे बाप, कधीच नाही येणारा मनुष्य आज कीर्तनात कस का आला. एवढ्यात ते म्हणले आले काय गणपतराव. त्याचं नाव होतं गणपतराव. तो मला 1 शब्द झाला कुठला, कीर्तनातला. बायकोने किती सांगितले होते, 1 शब्द झाला म्हणे आले काय गणपतराव. मी ऐकलं महाराज, कोणीच येईना म्हणून खांबाला पाठ लावून खाली बसला. तेवढ्यात आमचे चौकदार म्हणले बसले काय गणपतराव. तो मला 2 शब्द झाले. बायकोने किती सांगितले, तो लय आज्ञा झाली होता महाराज. 2च शब्द ऐकले, जीत निघला. तेवढ्यात आमचे विनायकरे म्हणले चालले काय गणपतराव. तो म्हणला 1 एक्स्ट्रा झाला, 3 झाले. किती झाले, 3 झाले म्हणे. भोकीतच चालला. आले काय गणपतराव, बसले काय गणपतराव, चालले काय गणपतराव, असं. कारण की तो थोडा विसरवू होता म्हणून भोकीत चालला होता. नुसतं आपण परमार्थाला सुरुवात केली तर काय फळ मिळतं महाराज. भोकीत चालला. नेमकं असं झालं, इकडं आपल्या पलीकडे डोणगाव आहे ना, तांबे डोणगाव. काही चोर तांबे डोणगावला चोरी करून आले होते. भले 4-5 लाख रुपये तिथून चोरी करून आले होते. आणि त्यांना माहित होतं आज हे कुटुंब कुठे आहे, हॉस्पिटलला आहे म्हणे. यांच्या घरी आज ऊसाचा पैसा आलेला आहे, यांच्या घरात टाका. ठरलं चोरांचं महाराज, ठरलं. सगळे चोर त्याच्या घरापाशी आले. एक अंधारात उभा केला आणि बाकीचे चोरी करायला गेले. त्याला सांगितलं जर कोणी आलं तर आम्हाला सांग, पुन्हा आम्ही तिथून पळून जाऊ. पण याच्या मनामध्ये काय आलं, हा कीर्तनातले 2 शब्द 3 शब्द ऐकून कुठं चालला होता, बायकोला सांगायला कुठं, हॉस्पिटलला. पण याच्या मनामध्ये आलं नाही आपल्या घरात पैसे आहे, आपण थोडं घरात म्हणतो. तेवढ्यात घराकडून निघल्यानंतर भोकीतच चालला होता. आले काय गणपतराव, बसले काय गणपतराव, चालले काय गणपतराव. भोकीत चालला. नेमके याच्या घरापाशी गेलो, थोडा अंधार होता. आपण अंधारात गेलो काय म्हणतो, तू गाणे म्हणतो का आपण, नाही म्हणत. देवाचं नाव घेतो काय म्हणतो, राम 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 राम. असं हळूच नाही म्हणत, मोठ्याने म्हणतो. का तर कोणी चुकाटा असला तर निघून जाईल. याला वाटलं अंधारात गेल्यानंतर राम राम म्हणावा तर बायकोने सांगितलेले 2 शब्द विसरून जातील. देव म्हणा ते शब्द म्हणावं तर भगवंताचं नामस्मरण होणार नाही. काय करावं, याचा नाविलाज झाला. हे म्हणलं नाही. आज्ञाधारी होता, बायकोच ऐकलं महाराज. बायकोचे शब्द भोकीत बसला. नेमके याच्या घरापाशी गेल्यानंतर चोर चोरी करायला गेले. एक चोर तिथं ठेवला आणि अंधारात गेल्यानंतर मोठ्याने म्हणला आले काय गणपतराव. नेमकी जो चोर उभा केला त्याच नाव होतं गणपतराव. बघा, काहीला आज का शेते, काहीला उदे. गणपतराव म्हणल्याबरोबर तो असं दडून खाली अंधारात खाली बसला. तेवढा पुढचा शब्द काय होता माहिती म्हणलं, बसले काय गणपतराव. जी धोतर धरलं पळायला लागलं. ते मला चालले काय गणपतराव. ते वापस आला योगेश महाराज. म्हणला हे तांबे डोणगावरून 5 लाख रुपये आणलेले, याच्यात 2.5 लाख तुला घे, पण माझं नाव कोणाला सांगू. मला सांगा कीर्तन चालू झालं का, कीर्तन होय मा, कीर्तन चालू झालं का. कीर्तनाच्या मंडपामध्ये 15 मिनिटं अगोदर गेला. फक्त या धर्म मंडपामध्ये येऊन त्याने फक्त 2 शब्द बायकोचे नाविलाजाने ऐकले तर त्याच्या घराची चोरी वाचली का नाही. तसं जर आपण जर या जीवनामध्ये येऊन जर परमार्थ केला, काय ताकद आहे कीर्तनाची. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप. जी आलेले आहेत ते भाग्यवान. आपल्या गावात काही एवढीच माणसं आहे महाराज, एवढंच लय मोठे, पण ते जमत नाही ना काही माणसाला. पण मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जर कीर्तन मंडपामध्ये येऊन जर 2 शब्द ऐकले तर घराची चोरी ऐकली.
वाचते. जर आपण कीर्तन जर आपलं ऐकलं, जर आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे, जर आपण या धर्म मंडपामध्ये येऊन जर आपल्या कानावरती भगवंताचं नामस्मरण ऐकलं तर ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी. आपली जी काय आहे ती ब्रह्मरूप होते. म्हणून कीर्तनाची ताकद एवढी आहे. म्हणून आपण जीवनामध्ये आल्यानंतर परमार्थ केला पाहिजे आणि भगवंताविषयी आपण अनन्य असलं पाहिजे. म्हणून उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती. भगवंताला शरण जायला सुरुवात केली तर काय फळ मिळतं. आणि भगवंताविषयी अनन्य असलं पाहिजे. आपण अनन्य आहोत का महाराज? अहो दिवस बदलला की आपण देव बदलतो. आता तेवढा वेळ नाही तर प्रत्येक दिवसाचे अभंग आहेत महाराज, बरोबर की नाही? सोमवारी महादेव, आता तर फॅडच निघलं महिला महादेव व्हायला किती पाणी टाकी जातोय गाव 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 गाव. सोमवारी महादेव, मंगळवारी अनादी अंबिका भगवती, बुधवारी पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न जगती प्रभा अगणित तेज झळकले नवरले तेजी शोभा. बुधवार झाला की गुरुवार दत्तात्रय भगवान, शुक्रवारी परत जगदंबा माता, शनिवारी बजरंग बली आणि रविवारी कोणता दिवस असतो? रविवारी अहुं वाग्या सुहुं वाग्या आपण भगवंताविषयी अनन्य नाही. आपण दिवस बदलला की देव बदलतो महाराज. पण तू बराय म्हणतात असं करून जमणार नाही. आपल्याला भगवंताला शरण जावं लागेल. नुसतं शरण जाऊन जमणार नाही तर अनन्य शरण जावं लागेल. काय काय लोकांना म्हणलं जातं बघा, आपण जर चाललो वारीला, आमचे दादा जातात, महाराज जातात, आपण जर एखाद्याला म्हणून चला ना वारीला, काय म्हणतो आपण? चला पंढरपूरची वारी, चला ना वारीला. ते म्हणते नाही नाही चढ जेव्हा पुढल्या वर्षी तो. आणि मी असं म्हणत असतो, ज्या घोड्याला फळं फुलं घेणार आहे त्या घोड्याला पाणी घातलं पाहिजे का त्याचं सरपण झालं त्याला? परमार्थ कधी पाहिजे? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. परमार्थ हा तरुण वयात असला पाहिजे, म्हणजे लवकर असला पाहिजे. म्हणून तुकोबारे म्हणतात उत्तमत्या याती देवा शरण अनन्य गती. महाराजांना विचारलं, महाराज उत्तम अवस्था प्राप्त करायची हे आमच्या लक्षामध्ये आलं, त्याच्यासाठी आम्हाला भगवंताला शरण जावं लागेल. नुसतं शरण जाऊन जमणार नाही तर अनन्य शरण जावं लागेल, लवकर जावं लागेल. पण महाराजांना एक प्रश्न विचारला, महाराज याच्यासाठी दुसरा काही पर्याय नाही का? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाही तुझा ठाव
स्पष्टपणे सांगतात जर तुम्हाला उत्तम अवस्था प्राप्त करायची असेल तर याच्यासाठी दुसरा काही पर्याय नाही. महाराजांना विचारलं, महाराज जे कोणी भगवंताला शरण गेले, अनन्य शरण गेले, ते ओळखता येतील का? तर महाराज म्हणतात, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. त्यांच्या अंगी काय दिसते आपल्याला? ब्रह्मप्राप्ती दिसते का? तर ते भगवंताला शरण गेले, अनन्य शरण गेले. बघा जनाबाई सर्वांना माहितीये का? जनाबाई काय करायचे महिला मंडळ? गोरव्याचं चिकन. बघा ज्या गोऱ्याला जनाबाईचा नुसता हात लागला तर ती गोरी काय म्हणायची? महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम बावन. गोबऱ्या म्हणतात, जो कोणी भाविक आहे, जो कोणी विश्वासू आहे, मी त्याला काय करतो? तर नमन करतो. नाही तुझा ठाव काही उत्तम मध्यम भाव. ज्ञानेश्वर माऊली उत्तमध्यायाती देवा शरण अनन्य गती. आयुर्गा ठाव काही उत्तम मध्यम भाव मटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्यासी. आयुर्गा ठाव काही उत्तम मध्यम भाव. ही झालेली कीर्तन रूपी सेवा बजरंगबली हनुमंतरायाच्या समोर करीत असताना जे काही योगी असेल ते सर्व महामंडलेश्वर 1008 स्वामीजींचं आहे. जे काही अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीची दोष म्हणून इथं सोडून द्या. ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली त्या सर्वांच्या गावकरीच्या वतीने महाराजांचा मला फोन आला. आता नवीनच आम्ही सोबतच कीर्तन करा म्हणावं लागणार, सोबतच कीर्तन करायला. म्हणजे आम्ही आणखीन पारमार्थामध्ये तसे लय जुने आहेत पण कीर्तनाला नवीन लागलो म्हणून महाराजांचा फोन आला. महाराज तुमची कीर्तन सेवा आमच्या गावामध्ये पाहिजे. काय हरकत नाही. तिकडं आपण हिंगणी बीडला गेलो का? तिकडं बीडच्या पलीकडे चौसाळा गाव करा, तिथे हिंगणी नावाचं गाव असतं. तिथे 16 दिवसाचा सप्ताह असतो. किती आज काला झाला की लगेच दुसरा चालू होतो एकाच मंडपात. पण 2 सप्ताह म्हणजे भगवान बाबा वामन पुण्यतिथीचे दोन्ही तिथे एकत्र करतात. तिथला एक मला फोन आला. अण्णा फोन आला म्हणजे महाराज आमच्या गावामध्ये 16 दिवसाचा सप्ताह आहे, तुमचा कितवा दिवस घालला? मला 10वा सोडून कोणताही घालला. तिकडं होतो बरोबर की नाही. पण महाराजांनी
प्रेमाने आल्याच्या नंतर आनंद वाटला, कारण की आपल्या माणसात कीर्तन करण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. काहीतरी आपण जे आजपर्यंत शिकलो त्याचा थोडा आनंद आपल्याला वाटतो. म्हणून त्यांचा फोन आल्याबरोबर मला आनंद वाटला, कारण की आपल्या परिसरात हे माझं पहिलंच कीर्तन आहे. कारण की लोक कीर्तन शक्यतो टाळतात का, तर लांबून यायचंय, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, आणि परत करतो कसा हे महत्वाचं आहे. पण महाराजांनी तारीख घेतली, कसं होईल जसं होईल तसं होईल, आपलंच पोरग आहे. म्हणून आल्यानंतर मला हे आनंद वाटला, कारण की लई लहान होतो त्यावेळेला मी या मंडपामध्ये आलो होतो. म्हणून सर्व मंडळी इथे उपस्थित आहेत, सर्व परिचित आहेत, सर्वांचं नाव उल्लेख, काहींचे नाव पाठ आहेत, काहींचे पाठ नाही. त्याच्यामुळं सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आणि आमचे ज्येष्ठ गुरुबंधू यश महाराज तांबे आणि त्यांचेच बंधू, आता परत तुम्ही वाजायला बसले, कीर्तन संपलं ना आता काय, पण काय हरकत नाही, तुमच्यासाठी आपल्याकडे आणखी किती मिनिटं आहेत, 3 मिनिटं बाकी आहेत. कारण की बरोबर 7 ते 9 आपल्या कीर्तनाचा वेळ आहे. बरोबर यांनी बरोबर 7 चालू केलं, कोणी येऊ अगर नाही येऊ. आणि उद्यापासून तुम्हाला सर्वांना विनंती, आज गावातला पोरग आहे म्हणून सांगतो, काय महिला मंडळ महाराज यायच्या अगोदर आपण इथं आलं, नाही तर तुमचं लय असतं चट भाऊ महाराज येते मग ती चाल होत, मग आपण जाऊ, असं काही करू नका. उद्यापासून मोठे मोठे महापुरुष मंडळी आपल्या या सप्ताहासाठी येणार आहे. येतात का उद्या? तर नाही आलं की उद्या परत येणार बघायला आले का नाही. म्हणून सर्वांनी लवकर येण्याचा प्रयत्न करायचा. काय काम असतं मला, 7 ते 9 जेवण बी आपल्याकडे, सगळं काही योग्य आहे. पुढच्या वर्षी जर आणखी अन्नदाते जर पंक्ती ठेवल्या जागा पूर्ण नाही महाराज, बरोबर की नाही. म्हणून सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आमचे मृदंगाचार्य महाराज आहेत, सर्व इकडं सर्व महाराज मंडळी सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आणि सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी आम्ही बऱ्याच वेळेचं भजन म्हणतो, तुम्ही काहीच म्हणत नाही, तर आमच्या महाराजांसाठी आम्हाला 2-3 मिनिटं भजन करायचं. सर्व माझ्या मागे म्हणताना श्रीराम जय म्हणून झालेल्या कीर्तनाची सेवा बजरंगबली हनुमंतरायाच्या समर्पित करीत असताना आज ज्यांच्यामुळे मला हा परमार्थ घडतो असे असणारे आमचे पिताश्री इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मामाश्री हरिभक्तपारायण आमचे तुकाराम महाराज जगदाळे. कारण की खरं सांगायचं म्हणजे तुकाराम मामाने मला अगोदर थाप शिकवलेली, ही सरवाडील होता मी त्यावेळेस. सगळं काही त्यांनी शिकवलं, गाडी त्यांनी शिकवली, मोटरसायकल त्यांनी शिकवली, थाप बीट टाकायची त्यांनी शिकवली. म्हणून मामाश्री उपस्थित आहेत. म्हणून सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होता. आता बरोबर किती वाजले? बरोबर 9 वाजले. तुम्हाला तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही. आणि त्याचबरोबर सर्वांचे आभार झालेत महाराज, पण ज्यांच्यामुळे माझा आवाज चांगला आला, कुठलीही शिट्टी त्यांनी वाजवू दिली नाही, असे असणारे आमचे सिद्धू भाऊ.